हां हॅलो नमस्कार सर्वांना. तर आज आपण बघत आहोत अंडा तवा मसाला. तर बघूया त्याची कृती. त्यासाठी 4 अंडे घ्यायचे, ते मस्त उकडून घ्यायचे व्यवस्थित. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे ते अंडी फुटणार नाहीत. आणि आता पुढचं बघूया आपण. त्यासाठी लसूण घ्यायचे 2-3 पाकळ्या सोलून, आणि 1 इंच अद्रक, एक छोटा टोमॅटो घ्यायचा आहे, आणि सर्व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची अशी एक पेस्ट तयार करून घ्यायची. कोथिंबीर घ्यायची थोडीशी. बघा मस्त अशी बारीक आपली पेस्ट तयार झाली आहे. आणि एक मीडियम कांदा घ्यायचा, तो पण बारीक चिरून घ्यायचा. अशा प्रकारे आपला मस्त असा अंडा तवा मसाला तयार करायचा. एकदम टेस्टी आणि इझी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर काही जास्त साहित्य पण नाही लागत त्याला, पटकन होणारी रेसिपी आहे. आता आपले अंडे तयार झालेत, त्याची साल काढून घेऊया. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूप अशी भारी झाली होती चवीला पण. आता अंड्याचे 2 भाग करून घ्यायचे, सुरीने कट मारून घ्यायचा, आणि तवा ठेवून घ्यायचा. त्यावर एक माप तेल टाकायचं, आणि आपली सर्व अंडी टाकून घ्यायची त्यावरती, आणि आपला मसाला टाकून अंडे फ्राय करून घ्यायचे. हळद, लाल मिरची आणि थोडंसं मीठ, आणि ब्राऊन होईपर्यंत दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायची. बघा आता आपण काढून घेऊया. परत एक माप तेल टाकून घ्यायचं, आणि त्यात आपण बारीक कट केलेला कांदा टाकायचा, आणि तो छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा. आणि आता आपण तयार केलेली पेस्ट टाकायची आहे, आणि त्यात परत थोडेसे सुके मसाले टाकायचे. धनिया पावडर, लाल तिखट, हळद आणि मीठ आपण आपल्या चवीप्रमाणे टाकू शकतो, कमी जास्त, कारण आपण अगोदर टाकलं होतं. आणि छान एकदम असं तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घ्यायचा. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाल्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, आणि आपली फ्राय केलेली अंडी टाकून घ्यायची. हे बघा मस्त कलर पण किती छान आला आहे. ग्रीन अंडा तवा मसाला असं आपण ह्याला नाव देऊ शकतो. तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा. बघा किती छान अशी भन्नाट दिसते. चला तर बाय.